भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकण्याची तिसऱ्यांदा संधी होती. 1983, त्यानंतर 2011 आणि आता 2023. भारतीय संघाने जर विजय मिळवला असता तर त्या विजयाचं एक खूप मोठं ग्रँड इव्हेंट करण्याचा प्रयत्न हा भाजपने सुरू केलेला होता. पण दुर्दैवानं भारतीय संघ हरला आणि त्यानंतर भारतीय संघाचा पराभव जितका भारतीयांच्या अगदी काळजाला जाऊन टोचला त्याही पेक्षा जे या पराभवानंतरचं राजकीय वाकयुद्ध सुरू झालेलं आहे, त्यामुळे आता देशासमोर आणि राजकीय वर्तुळासमोर सगळ्यात मोठी पनवती कोण याचाच सगळा उहापोह समाज माध्यमांवर सुरू आहे. आणि पनवती कोण, मोदी पनवती आहेत की राहुल गांधी पनवती आहेत, कोण कोणासमोर पनवती आहे असा प्रश्न आता नेटकऱ्यांमधून तर विचारला जातोच आहे. पण तो आता इतक्या जोरात जर समाज माध्यमांवरून हे युद्ध रंगलं तर तो देशासमोरही येणार आहे. आणि त्याच गोष्टीचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पनवती कोण? नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की भारतीय संघ अत्यंत दुर्दैवीरित्या हरलाय. जो संघ साखळी मधला किंवा लीग मधला एकही सामना हरला नव्हता, त्याने एकही मॅच गमावली नव्हती, त्याला अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना किंवा अगदी त्याची हाराकिरी होताना बघणं हे प्रचंड मनस्ताप देणारं होतं. आणि हा जो सामना होता हा जगातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला होता, जे गुजरातमध्ये आहे. अहमदाबाद मधल्या या स्टेडियमचं नाव आधी मोतेरा होतं, ते बदलण्यात आलं, ते स्टेडियम मोठं करण्यात आलं आणि सगळं व्यक्तिपूजेनुसार नरेंद्र मोदी मय करण्यात आलं. आता याच स्टेडियमवर होणारा हा सामना बघण्यासाठी ऐन वेळेला नरेंद्र मोदी तिथे पोहोचले. पण भारतीय संघाचा पराभव हा तिथे झाल्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांना तर दुःख झालंच, पण अगदी अचूक वेळेला किंवा चुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी तिथे उपस्थित झाल्याचा कांगावा हा काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख राजस्थानमधल्या एका सभेमध्ये बोलताना पनवती असा केला. आता जो देश विज्ञानाची कास धरत आपली वाटचाल करतोय आणि जगाची महासत्ता होण्याचे ज्याला वेध लागलेत, त्या देशातला एक मोठा नेता आपल्या एका प्रतिस्पर्ध्याला किंवा विरोधकाला पनवती म्हणतोय, हे देखील दुर्दैव आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना जर पनवती म्हटलं तर भाजपवाल्यांना त्याचा राग येणं स्वाभाविक आहे. भाजपवाल्यांनी आपल्या पद्धतीने राहुल गांधींचा समाचार घ्यायला सुरुवात केला. पण राहुल गांधी यांच्यासारखा नेता जर नरेंद्र मोदींना किंवा आपल्या विरोधकांना पनवती म्हणत असेल तर ज्याच्या पणजोबांनी या देशाच्या विकसित होण्यासाठी किंवा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या गोष्टी करण्याचा एक ध्यास घेतला होता, मग त्या गोष्टी विज्ञाननिष्ठ होत्या, त्या गोष्टी विकासप्रिय किंवा विकसनशील देशाला साजेशा होत्या, त्या नेत्याच्या पंतूने किंवा त्या नेत्याच्या कुटुंबियांमधल्या एका सदस्याने हे असं बोलणं हे राहुल गांधीने यांना शोभा देणारं नाही. आता राहुल गांधींचे समर्थक काय म्हणतील की जेव्हा राहुल गांधींना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी केला त्यावेळेला आपण कुठे गेला होतात? सोनिया गांधींना या देशामध्ये जेव्हा ती या देशाची सून असून तिला पांढऱ्या पायाची म्हटलं गेलं तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात? आपल्या विरोधकांमधल्या एका खासदाराला त्याची महिला मित्र ही 50 कोटींची गर्लफ्रेंड आहे असं म्हटलं, त्यावेळेला तुम्ही कुठे गेला होतात? तर हे खरं आहे की भाजपवाल्यांचा किंवा भाजपसारख्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या मंडळींचा जर तोल गेला असेल तर राहुल गांधी यांनी पण आपला तोल जाऊ द्यायला हवा का? कारण राहुल गांधी यांनी भारत जोडोच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभं केलंय, हे तर खरंच आहे. आणि आता नरेंद्र मोदी यांना बदलण्यासाठी राहुल गांधी हा पर्याय ठरू शकतो का, हा एक वेगळा भाग झाला. पण राहुल गांधी यांनी जे भारत जोडो मधून कमावलं ते या एका शब्दामधून गमावलं असं आपण म्हणू शकतो. याचं कारण काय तर राहुल गांधी यांच्याकडेही पक्षाची धुरा आली होती, त्यानंतर पक्षाची हालत काय झाली याचं कारण असं आहे की सातत्यपूर्ण कामगिरी ही काय काँग्रेसवाल्यांना करणं जमलेली नाहीये. दुसरी गोष्ट, काँग्रेसची जी धोरणं आहेत ती देखील भुसभुशीत आहेत आणि त्यामुळे म्हणजे जी मी राहुल गांधींच्या काळातली म्हणतोय किंवा राहुल गांधींकडे नेतृत्व आली त्या काळातली जी काही धोरणं आहेत ती अत्यंत भुसभुशीत
संशयित आणि इतकी तकलादू आहेत की ज्याच्यामुळे पक्षाचा निभाव लागला नाही, टिकाव लागला नाही. आता मोदी आणि शहा यांचा भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या धोरणांवर चालत असताना ज्या आक्रमकपणे, अविरतपणे आणि अथक काम करतोय ते पाहिल्यानंतर यश मिळवणं हे काँग्रेससाठी प्रचंड कठीण झालंय. पण जगाला आणि समाजाला फक्त यशाची भाषा कळते. मग ती महासत्ता झालेल्या अमेरिकेच्या यशाची असू द्या किंवा त्या यशाकडे बघत भारताने मिळवलेल्या यशाची असू द्या, यशासारखं दुसरं काहीच नाहीये. त्यामुळे राहुल गांधींना दुसऱ्यांना पनवती म्हणण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना मध्य प्रदेशमध्ये जाऊन खिसे कापू म्हणण्यापेक्षा स्वतःला यश मिळवावं लागेल, हे यातलं सत्य आहे. आता हे सगळं करणारे राहुल गांधी हे पक्षाची धुरा त्यांच्याकडे आल्यानंतरही कुचकामी ठरले. त्यांचं नेतृत्व चमकलं नाही, त्यांना यश मिळालं नाही आणि त्यामुळे आत्ता येणाऱ्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस जर यशस्वी ठरली नाही, कारण बऱ्याच राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की माहोल मोदींच्या विरोधातला आहे, माहोल भाजपच्या विरोधातला आहे, माहोल अमित शहा आणि मोदी यांच्या भाजपच्या विरोधातला आहे. मग अशा वेळेला जर काँग्रेस यश मिळवू शकली नाही तर मग पनवती कोण, हाही प्रश्न अनुत्तरित राहतो. एखाद्या व्यक्तीला ती तिथे उपस्थित होती म्हणून भारतीय संघ जिंकू शकला नाही, ती पनवती आहे असं हिणवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑस्ट्रेलियाने जो काही खेळ केला तो कमी लेखण्याचाच हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे राजकारण असो, खेळ असो किंवा कोणती स्पर्धा असो, ही जय पराजयावर अवलंबून असते. कोणाचा तरी जय होणार असतो, कोणाचा तरी पराजय होणार असतो. पण म्हणून ज्यांच्यामुळे पराजय आला ते पनवती किंवा ज्यांच्या उपस्थितीत पराजय आला ते पनवती असं म्हणणं हे काही राहुल गांधी यांना शोभा देणारं नाहीये आणि त्यांच्या काँग्रेसला तर मुळीच शोभा देणारं नाहीये. हे मी का सांगतोय तर राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तुरुंगात असलेल्या नलिनी या राजीव गांधी यांच्या मारेकरी असलेल्या महिलेच्या बाबतीतही सोनिया गांधींनी एक कनवाळू पद्धतीची भूमिका घेतली होती. त्या संदर्भात अत्यंत कठोर भूमिका घेणं हे देखील सत्तेत असताना किंवा सत्तेची सूत्र हाती असताना सोनिया गांधी यांच्यासाठी शक्य झालं असतं. पण ते सोनिया गांधी यांनी टाळलं. कदाचित त्यांच्यावरचे संस्कार असतील किंवा त्यांच्याकडची असलेली परिपक्वता असेल. आईकडे असलेली परिपक्वता ही राहुल गांधी यांना दाखवावी लागेल आणि ती जर त्यांनी दाखवली नाही तर मोदींना किंवा शहांना पनवती म्हणणं किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही नेत्याला व्यक्तिगत पातळीवर जाऊन हिणवणं हे राहुल गांधी यांना शोभत तर नाहीच आहे. पण राहुल गांधी यांचे प्रयत्न आणि सातत्य हे यशदायी नाही आहेत हे माहीत असतानाही त्यांनी जर अशा स्वरूपाची टीका टिप्पणी केली तर येणारा काळ हा राहुल गांधींसाठी कठीण आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातले लोक आता दबक्या आवाजात राहुल गांधींना जे पनवती म्हणतायत ते उद्या खुलेआमपणे राहुल गांधी यांना पनवती म्हणू नये याची काळजी आत्ताच राहुल गांधी यांना घ्यावी लागणार आहे. आणि ती जर त्यांनी घेतली नाही तर मात्र काँग्रेसचं तर कठीण आहेच, पण व्यक्तिगत पातळीवर राहुल गांधींचंही वाटचाल आणि विकासच्या दिशेनं पावलं टाकणं हे अधिक कठीण होऊ शकेल. तो विकास त्यांचा व्यक्तिगत असेल, तो विकास त्यांचा पक्षीय असेल किंवा तो देशाला विकासाकडे नेण्याचा त्यांचा दृष्टिकोन असेल. हा जर सुधारायचा असेल तर राहुल गांधी यांना भाजपवाल्यांसारखी जीभ आपल्या तोंडात ठेवून चालणार नाही. त्यांना काँग्रेसच्या विचारधारेची आणि काँग्रेसच्या संस्कृतीची कास धरावी लागेल. जे काही राहुल गांधी यांना अभिप्रेत आहे ते जरी जवळ दिसत असलं तरी ते कवटाळण्यासाठी राहुल गांधींना एका वेगळ्या आचाराची, विचाराची आणि कृतीची गरज आहे. राहुल गांधी हे स्वतः काचेच्या घरात राहत आहेत. आता कसं ते मी आपल्याला सांगतो. राहुल गांधी 2017 मध्ये पक्षाचे अध्यक्ष बनले आणि त्यानंतर काय झालं ते बघा. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष बनल्यानंतर 2018 मध्ये काँग्रेसने काय काय गमावलं तर त्रिपुरा गमावलं, मेघालय, नागालँड आणि तेलंगणा इथेही काँग्रेसचा पराभव झाला. नेता कोण होतं? राहुल गांधी. त्यानंतर 2019 आलं. 2019 मध्ये तर राहुल गांधी यांच्या अपयशाचा आलेख आणखी उंचावत गेला. तेव्हा ते काय काय हरले बघा. ते हरले लोकसभा हरले 2019ची, त्यानंतर आंध्र प्रदेश हरले, ओडिशा हरले, त्याचप्रमाणे अरुणाचल, हरियाणा आणि सिक्कीम इथेही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला. आता मला सांगा की या सगळ्या गोष्टी किंवा इतकं अपयश ज्या नेत्याच्या डोक्यावर आहे त्या नेत्याने दुसऱ्यांना पनवती म्हणणं हे कुठपर्यंत योग्य आहे?
आणि त्यामुळे जर समजा मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधला जो मुकाबला आहे आता जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी हे 300 रन्सवर खेळत असेल तर राहुल गांधी यांना आता अजून साधारण 30 रन्स देखील करता आलेले नाहीयेत. आता हे मी तुम्हाला रन्सच्या भाषेत का सांगितलं तर याचं कारण असं आहे की हा सगळा पनवतीचा खेळ सुरू झाला तो क्रिकेटच्या मैदानात. त्यामुळे किमान शतक 1.5 शतक तरी आधी राहुल गांधी यांना करावं लागेल आणि ते जर केलं नाही तर आपल्याच पक्षातले लोक राहुल गांधींना पनवती म्हणायला कमी करणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याच लोकांनी आपल्याला पनवती म्हणू नये याची काळजी ही राहुल गांधी यांना घ्यावी लागेल आणि ते घेतील अशी आपण आशा करूया. ते कधी या कृतीकडे वळतात ते आपण पाहूया. आपल्याला काय वाटतं, राहुल गांधी यांनी मोदींना पनवती म्हणून मोदी पनवती होणार आहेत का, किंवा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किंवा समर्थकांनी राहुल गांधीला जे पप्पू ठरवलंय ते असं एखाद्याला पप्पू ठरवणं हे भाजपवाल्यांना योग्य आहे का? भाजप सारखा पक्ष जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शेकी मिरवण्याचा प्रयत्न करतोय तो एका सतत अपयशी ठरणाऱ्या नेत्याला त्याच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रयत्न का करतोय? त्यांना राहुल गांधींची भीती वाटते का? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मित्रहो आपल्याला खूप खूप धन्यवाद. मित्रहो आपण आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर एक्स असेल, ट्विटर जुनं ट्विटर आताचं एक्स, फेसबुक असेल, या सगळ्या ठिकाणी आपण आमच्या बरोबर व्यक्त होण्यासाठी सहभागी व्हा आणि अजूनपर्यंत आपण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपली निराशा होणार नाही याची खात्री आम्ही देतो. धन्यवाद.